ए आयला तुम्ही असं बघा, की ए आय एक माध्यम आहे. जसं सर्वात प्रथम बोललो, की तुम्ही एक प्रॉब्लेमचा सोल्युशन तुमच्या प्रॉडक्टमध्ये आणून ते प्रॉडक्ट तुम्ही टार्गेट ऑडियन्स पर्यंत नेताय. मग ह्याच्यामध्ये ए आयमुळे हे अजून किती फास्ट का स्पीडी वेमध्ये होऊ शकतं, असं विचार करा. हं, हे एक झालं. दुसरं आलं, की तुम्ही तुमचं रिन्युएबल एनर्जी. आता रिन्युएबल एनर्जी जी आहे सोलार एनर्जी, ती खेडेगावांमध्ये खूप प्रोजेक्ट्समध्ये लागते. हं. मग तुम्हाला रिन्युएबल एनर्जीमध्येच काम जर का नसेल करायचं, तर कुठले प्रोजेक्ट्स असे आहेत ज्याला रिन्युएबल एनर्जीची गरज पडेल, असं तुमची एजन्सी नाही तर असं काहीतरी निर्माण करा, की त्या बिझनेसेसला माहिती पडेल, की हे ए आय आणि रिन्युएबल एनर्जी जर का अटॅच झाले त्यांच्या बिझनेसमध्ये, हं, हं, तर त्यांना किती त्याचा लाभ होईल. हं. हे एक सर्व्हिस आणि फॅसिलिटेटर टाइप सिच्युएशन होऊ शकते. हं, हं. असं काहीतरी बघा. असं जरुरी नाहीये, की तुम्ही म्हणजे बिझनेसच प्रॉडक्टच बनवा आणि प्रॉडक्टच निर्माण करा. सर्व्हिस करा. काही बरं. गोष्टी जे योग्य बिझनेसेसकडे पोहोचवण्यासाठी एक मार्ग असतो, तो मार्ग हं. तुम्ही बना ना.